रसिक हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे. टारफला भाग क्रमांक 17. मध्येच गर्रकन वळून फौजदार म्हणाले, काय भीत आहे कुलकर्णी तुमचा? आबा नुसतं कुबड काढून उभे राहिले आणि फौजदार बोलू लागले, ज्याच्या मागावर आम्ही इतके वर्ष आहोत त्या पुऱ्या पिऱ्याला या गावात चांगला आसरा देऊन बसलाय तुम्ही. आम्हाला कळवायचं नाही? रोज मुक्कामाला इथे इथं असतो ना तो. फौजदार असंच बोलत होते आणि आबा केवळ ऐकून घेत होते. फौजदाराच्या तोंडातून वाटेल ते शब्द येत होते आणि आबा ते मुकाट्याने गिळत होते. सोसणं हा त्यांचा धर्म होता. डोळे मिटून ते उभे राहिले. आरडणं ओरडणं खेकासणं हळूहळू शांत झालं आणि फौजदारांनी विचारलं, काय घरात काय गाई म्हसरं आहेत का तुमच्या? डोळे उघडून आबा बघू लागले. त्यांच्या डोळ्यात रोखून बघत फौजदार म्हणाले, मूत नको त्यांचा, जरा चहा पाहिजे मला. थरथरत्या अंगानं आबा आत गेले आणि चहा करायला सांगून पुन्हा बाहेर आले. मुक्यानंच भिंतीला टेकून उभे राहिले. खाली न बसता फौजदार फेऱ्याच मारत राहिले. ते हाडेलहप्पी आडमा माणूस सारखी पावलं उचलत होतं. त्याच्या बोटाच्या टाचेखाली ओसरीवरची जमीन दबत होती. मध्येच मनगटावरच्या घड्याळाकडे बघत फौजदार स्वतःशीच म्हणाले, एक तर वाजून गेला. तसा चहाचा तगादा समजून आबा बोलले, चहाला ठेवलाय, होईलच आता. तुमच्या चहाची वाट बघत नाही कुलकर्णी, मी वाट बघतोय पिऱ्याची. आबा गप्प उभे राहिले. फौजदारही फेऱ्या मारू लागला. पुन्हा हातातल्या घड्याळाकडे बघत ते पाय आपटत होते. 1चा 1:30 झाला, 2 वाजले, 2:30 वाजायला आले तसे फौजदार अस्वस्थ होऊन गेले. दाराशी उभ्या राहिलेल्या पोलिसाकडे बघत ते म्हणाले, अरे कुठं उलटले हे? छापा घालायला गेले का झोपायला? अजून कसा पत्ता नाही त्यांचा. 3 वाजले आणि पावलांचा आवाज ऐकू आला. गर्रकन वळून फौजदारांनी दाराकडे बघितलं. कोण आहे बघा. तोवर आणखी 2 बंदूकधारी पोलीस मांजरासारखे आत आले आणि गुपचूप उभे राहिले. दाणकन आपल्या बोटाची पाय खाली आपटून फौजदारांनी विचारलं, भडव्यानो गप्प का राहिलाय? गेला होता त्या कामाचं काय झालं? बोला घडाघडा. चचपप्प करीत एक फौजदार म्हणाला, नाही सापडला. तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. चुलवाण पेटलं होतं आणि काहील गुळाल आली होती. दात ओठ खात मंडलिक साहेब म्हणाले, हात तुमच्या आयला साल्यानो, चाळणीत पाणी घेऊन जीव द्याल जवाले कानो. एवढा सारा बंदोबस्त करून आलो होतो, काय उपयोग झाला? तरबत्तर होऊन मंडलिक फौजदार बघत राहिले आणि पोलीस सांगू लागला, आम्ही साऱ्या घराला बरोबर येडा दिला होता. मग काय झालं? पार घर धुंडळून बघितलं, सापडला नाही. घरात नव्हताच तो. त्याला सुगावा लागलेला दिसतोय. सुगावा? असं म्हणून ते रागानं बघत राहिले आणि पोलीस म्हणाला, असं काही चावडीत संधी बोलत होतं. अरे मग सारे हात हलवत चावडीत येऊन काय बसलाय? आम्ही दोघं इकडं पुढं आलो आहे. तोंड वेंगाडून मंडलीसाहेब म्हणाले, फार नाव केलं रे म्हणे पुढं आलो आहे. पडक्या हेरीत जाऊन पडू नये होता सारले का सो? त्यांनी अशाच आणखी शिव्या हसण्याला सुरुवात केली आणि खटकाभर अशी सरबत्ती झाली. शिव्या देऊन तोंड दमलं. मग त्याने विचारलं, अरे मग नुसतं इकडं पुढं कशाला आलाय? त्या बाईला तरी धरून आणायचं चावडीवर का नाही? पोलिसांची भंबेरीच उडाली. कसाबसा एकजण म्हणाला, तिला काय नाही आणलं. कोणाला माया फुटली रे तिची? जावा लेकानो, तिला आधी धरून आणून चावडीवर बसवा. फरमान सुटलं आणि पोलीस जागचे हल्ले. फौजदार ओरडले, थांबा. खाडकन पाय आपटून दोघेही पोलीस उभे राहिले. मंडलिक साहेब खेकसले, सांग काम्यानो आणि ओ नाम्यानो, जरा नीट ऐका. तिला चांगल्या हातकड्या घालून चावडीवर आणा आणि येताना तिच्या घरातलं चटणीचं गाडगं बरोबर घेऊन या. मैना कशी बोलती जरा बघू द्या. जावा आता. पोलीस गेले आणि आबांच्या तोंडाकडे बघून फौजदार म्हणाले, कुलकर्णी चला जरा चावडीवर. आबांच्या हातपायच उरावर आल्यासारखे झाले होते, पण इलाज नव्हता. थरथरत्या हाताने त्यांनी उपरणं अंगावर घेतलं
आणि गरीब पामरागत ते फौजदाराच्या तोंडाकडे बघत राहिले. आणि डोळा घालून फौजदाराने विचारलं, कुलकर्णी, गाय दुभती आहे का कशी? आबांना आधीच कापरं भरलं होतं. त्यात काळीच चरकलं आणि फौजदाराने विचारलं, अहो बघताय काय असं? काय डोंगणाखाली गटाळ आहे का नाही तिच्या? कुठलं गटाळ आले? लोणी विकून पोट भरती ती. मंडलिक साहेब खुदकन हसले. त्यांच्या तोंडावर दिसणारा राग जाऊन त्यावर नवा नूर आल्यासारखा दिसत होता. त्यांचा काळा कुळकुळी चेहरा तुकतुकीत दिसत होता आणि हसताना वर चढलेले गाल डोळ्यावर आले होते. डोळे पार आत गेले होते. डोळेच राहिले नव्हते, नुसता चेहरा होता. खुशीत आलेल्या मंडलिक साहेबांनी आबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांचा खांदा दाबत ते म्हणाले, भोळे सांबच दिसता. पिर्या काही धार देत नसेल? चला, तुम्हाला ते नाही कळायचं. एक रात्र आणि एक दिवस धुडगूस घालून पोलीस पार्टी निघून गेली. आग्यामोहोळ दिवसला गेला आणि माश्या घोंगावत राहिल्या. पेव फुटल्यागत झालं. आबांना बाहेर पडायचं तोंड काढायची सुद्धा सोय राहिली नाही. दाजीबा गायकवाड, केरुनाना ह्या लोकांच्या आधीच त्यांच्यावर डोळा होता. त्यात गाव बिथरलं. 10 लोक 10 तोंडांनी बोलू लागली. बामण मनातनं उतरला. जे पाटलांनी कधी केलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं असा समज पसरत चालला. धरणच फुटल्यागत झालं. आबा त्याला आवरणार तरी किती आणि कसा बांध घालणार? दसऱ्यासारखा दसरा आला आणि सुतकी चेहऱ्यानं निघून गेला. पाटलांच्या वाड्याला पडलेलं कुलूप कुणी काढलं नाही. वाडा भूतासारखा तसाच बसून राहिला. देवपूजा बंद झाली. तुरुंगात पडल्यासारखे देव आतच कोंडून राहिले. दसऱ्याला कडकण्याच्या माळा त्यांना दिसल्या नाहीत. आज जाऊन कोणी त्यांना आंघोळ घातली नाही. 18 धान्याचं रोपटंही घटावर तर तरारलं नाही. वाड्याचं दारच उघडलं नाही. तर कुठले देव आणि कुठला दसरा? पिढ्यानपिढ्या चालत आलेला रिवाज मोडला. सोनं द्यायला वाड्यावर कोणी फिरकलं नाही. खंडेनवमीला हात्यारं पुजली नाहीत. वर्षाचा सण आला आणि गेला. परदेशी पोरासारखा वाडा तसाच कळा खात राहिला. आबा आतल्या आत उसरत राहिले. वाड्याला ही दशा आली. गावचं कसं होणार, काय होणार याची काळजी सारायला लागली. महाकाळजी. संकट ओढावलं होतं. कसं तोंड द्यावं तरी कसं? आबा चावडीतनं उठून घराकडे निघाले. मारुतीचा चौक आला. 4 माणसं देवळाच्या पायरीवर बोलत बसलेली दिसली. त्यांना वाटलं आपणही जरा टेकावं, पण धीर झाला नाही. कुठं बसण्या उठण्याचा त्यांचा सरावच मोडला होता. कुठं जाणं येणं, बोलणं चालणं सगळं बंद झालं होतं. नकोच वाटत होतं. चालता चालता आबांनी नुसती मान वळवली आणि जरा हसल्यासारखं करून ते पुढंच निघाले. मन ओढ घेत होतं, पण पाय थांबले नाहीत. राम मंदिराचा कोपरा आला. आबा थांबले. हात जोडून उभे राहिले. आपसूक ओठ पुटपुटू लागले. अनुदीप अनुतापे तापलो रामराया. करुणाष्टके घोळवीतच आबांनी गल्ली पार केली. ते घरात आले. कपडे न काढताच ओसरीवर फिरत राहिले. मन अळवीत राहिले. आबांची झोप उडाली. तहानभूक नाहीशी झाली. गोल गरगरीत अंगलट काडीसारखी किडकिडीत कांती दिसू लागली. चेहरा तुरकाटी, देहाची तुरकाटी झाली आणि गव्हाळ कांती काळी पडत चालली. आबांनी अंथरूण धरलं. काय होतंय हेच कळेनासं झालं. एक दिवस राऊनाना सभाचाराला आले. हा भला माणूस आपल्या पायाने घरी आला हे बघून आबांना आनंद झाला. अंथरुणावर पडलेले आबा उठून बसले. राऊनानांच्या तोंडाकडं टक लावून बघत राहिले आणि खिन्न असून म्हणाले, काय राऊनाना, काय कसं काय चाललं आहे? काय चाललं आहे असं म्हणून राऊनानांनी हात पसरले आणि तोंडाकडे बघत त्यांनी विचारलं, काय औषध पाणी? लखुभटजीचं सप्तक सुरू केलं आहे. मग काय गुण? बघायचं आता. काय बघतासा असं म्हणून राऊनाना बोलले. आबा इमारत लय हात आली. किती दिवस असं बघणार? बघा काय गुण येतोय का नाही. नाहीतर कोल्हापूरला जाऊन गुन्ह्यासनी दाखवून या जावा. बघू आणखीन एक सप्तक घेऊन. तसं करा. अशा 2 गोष्टी बोलून झाल्या. तब्येतीची चौकशी करून झाली आणि राऊनाना कानाला लागून म्हणाले, वाड्याला काही कुलूपच पडले होय. काय करायचं? थंडी ताप येऊन गोपाळा घरात पडला आहे. रोखून बघत राऊनाना म्हणाले, आबा हे सरत थोतांड आहे. हादराज बसल्यागत झालं आणि आबा बघत राहिले आणि मान पुढं करून राऊनाना कुजबुजले.
हे सगळं कारस्थान आहे. किरुनानानं गोपाळाला भरवलं. थंडी नाही, ताप नाही, काय नाही. भडव्यानं नुसती सोंग काढली. सोंग काढले? मग तर काय. आबांना काय बोलावं कळेनासं झालं. मतीच गुंग होऊन गेली. सल्ला दिल्यागत करून रावणाना म्हणाले, भाबडेपणावर जाऊ नका आबा. वस्तीला कोण कोण येतात घरात. दत्तू नाईक आणि वेताळा महार येऊन झोपायला येतात रोज. एका हाताचा पंजा उगारून रावणाना म्हणले, त्या दत्त्यावर नजर राहू द्या. आबांनी आश्चर्याने विचारलं, दत्तूवर? करा करा दात खाल्ल्यागत करून रावणाना म्हणाले, लई आतल्या गाठीचा माणूस आहे त्यो. जरा पोटात ठेवून बोलत चला. असं म्हणता? हिथं खूट वाजलं की लगेच तिकडं कूट होतं, समजलं? आबांना धक्काच बसला. दत्तूनाना विश्वासातला माणूस म्हणून तो वस्तीला घरी येत होता. त्याच्याबद्दलच असं ऐकायला आलं आणि त्यांच्या बेंबीचा देठच तुटल्यागत झालं. आबा घाबरे होऊन तोंडाकडे बघत राहिले आणि नजर दुसरीकडे वळवून रावणाने विचारलं, ही तुम्ही काय करून बसला असा? काय? तानूच्या घरावर छापा घालायला नको पाहिजे होता. डोळे मिटून आबा म्हणाले, मी तरी काय करू? कशाला वर्दी दिलीसा पेट्याला? आबा कळवळून म्हणाले, रावणाना, मी कशाला वर्दी देऊ? मग त्यासनी काय सपान पडलं आहे? असं विचारून रावणाना म्हणाले, गाव सारा दुखवून बसलासा. आग्या मावाला असं डिवचायचं नाही. बरं, तशी रेटायची ताकद तरी आहे का तुमच्यात? आबांनी झाकलेले डोळे उघडले, नीट पारखून बघितलं आणि घडलेली सारी हकीकत त्यांनी परोपरीनं समजावून सांगितली. वर्दी देण्याचं काम त्यांनी केलं नव्हतं हे रावणाना पटलं, पण त्यांना एकट्याला पटवून काय उपयोग? ग्रामीण जीवनाचं भाष्य करताना शंकर पाटलांची लेखणी किती सजग होते, किती कार्यक्षम होते, हे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून ध्वनित होतं आहे. आज आपण थांबतो आहोत.